पीठात जमलेले सर्व आमच्या कुणबी समाजाचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सदस्य, कार्यकारिणीवरचे सदस्य, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे पास्तळमधला आंबटगोड मैदान हे नाव का पडलं तर पहिलं आंबट होतं, म्हणजे आम्हाला संघर्ष करावा लागला आणि संघर्ष केल्यानंतर विजयी झालो तेव्हा गोड झालो, म्हणून हे आंबट गोड मैदान असं आम्ही नाव ठेवलं आणि ते बरोबर सूचकच असं आहे। तुम्ही पाहतच असाल ह्या आंबटगोड मैदानात अनेक सामने होत गेले, अनेक संघ इथे आले आणि डे नाईट क्रीडा स्पर्धासुद्धा इथे आम्ही तेवढ्याच उत्साहाने साजरे करत आलेलो आहोत। खरोखरच आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की हा एकमेव असा ग्राउंड आमच्यासाठी उपलब्ध झाला, कारण त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला म्हणून हा आम्हाला मिळाला आणि आज तिथेच पाहतात की आपली ही क्रिकेटची पंढरी म्हणून साजरी होत आहे। आपण हा जो क्रिकेट आता प्रीमियर KPL संघ कुणबी प्रीमियर लीग ह्या अगोदरच होणार होता, परंतु पावसामुळे व्यत्यय आल्या कारणाने ह्याला थोडी स्थगिती मिळाली आणि आज पुन्हा एकदा जोमाने KPLच्या सर्व सहकार्यांनी आणि आपल्या संघाच्या समाजाच्या सहकार्यांनी आज आपल्याला भव्य दिव्य असा क्रिकेटचा सामना इथे पाहायला मिळत आहे। सर्वांनी ह्या ठिकाणी सांघिक भावनेतून खेळ करून आपले उत्तम असं क्रिकेटचं दर्शन घडवायचं आहे, जे त्याला पूर्वीच लाभलेलं आहे। क्रिकेट म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि त्याचप्रमाणे सर्व अख्ख्या भारतामध्ये हा क्रिकेट गाजलेला संघ आहे। त्यामुळे सर्वच ह्या पंढरीमध्ये सहभागी होऊन आपण सर्वांनी मनोभावे आपल्या हा खेळ पाहिला पाहिजे आणि कुठलाही वाद निर्माण न होता सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेटचे सामने पाडावेत अशी आमची अपेक्षा आहेत। तसेच आता पंढरीभाऊ बोलले की सर्व लोकांना नम्र विनंती आहे, समाजाच्या सर्व लोकांना नम्र विनंती आहे की सर्वांनी सदस्य व्हावे। आम्ही तर पहिलेच तयार सदस्य झालेलो आहोत, परंतु सर्वांनी व्हावं अशी आमचीसुद्धा इच्छा आहे आणि सर्व ते अपेक्षा पूर्ण करतील ही सुद्धा आम्हाला आशा आहे। असेच आपल्या समाजासाठी कार्यकर्ता मी सुद्धा कार्यकारिणीवर 5 वर्ष काढलेले आहेत। अगोदर मी 5 वर्ष कार्यकारिणीवर होतो आणि त्यावेळेला इष्टांक दिलेला होता, तो इष्टांक पूर्ण करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरत होतो आणि तो इष्टांक पूर्ण झाल्यानंतर आपला समाज मंदिरसुद्धा उभं राहिला आणि आता जो पाया होता तो आता कळसाच्या रूपात रूपांतर झालेला आहे आणि तो अजून पुढे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनी एकोप्याने आणि एकीने ह्या आपल्या कुणबी संघाच्या ह्याचे कार्यक आहे त्याच्यात सहभागी व्हायचं आहे। आता खेळाला सुरुवात झाली आहे म्हणून मी थोडं आटोपतं घेतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो। ह्या ठिकाणी सर्व संघांनी समाजाच्या लोकांनी भाग घेतला त्याबद्दल पुन्हा पास्तळ गावाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे इथेच भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी खास उपस्थित प्रफुल्ल घरत यांनी सरावली यांनी मंचावर यायचं आहे। प्लीज प्रफुल्लजी घरत। या खास निमंत्रित आमचे मान्य श्रीयुत अंकुश परशुराम घरत यांना विनंती करतो की त्यांनीही या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत। मंचावर बसलेले ज्येष्ठ आणि आपल्या कुणबी समाजाचे कार्यकर्ते, पास्तळ गावचे काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी खेळाचा आनंद घ्यायचा विचार केला। सगळ्यांनी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी बाहेरील लोकसुद्धा मॅचचा आनंद घेत असतात आणि पास्तळ गाव म्हटलं की जसं गोपीभाऊ बोलले आंबटगोड, तर आंबटगोडचं नुसतं नाव सांगितलं तरी पालघर आणि डहाणू तालुका दोन्ही या ठिकाणी उत्सुकता भाग घेण्यासाठी तयार असतात आणि ग्राउंडीत असं निरंजन घरत आहे, तो नेहमी ग्राउंडवर व्यवस्थित लक्ष देतो आणि हिरवळ कशी होईल ह्यासाठी प्रयत्न करतो। वास्तविकता सगळ्यांनीच करायला पाहिजे, बाकीचे सर्वांनी बरेचसं बोललेलं आहे। मी कुणबी या हिशोबाने आपण सर्वांनी सदस्य कसं होता येईल, तर आपला समाज कसा पुढे जाता येईल, समाजाच्या विविध प्रोग्राम असतात किंवा मीटिंग असतात, त्या मीटिंगला ज्यांना शक्य आहे, ज्यांना शक्य जमेल तेवढ्या भागाने तेवढ्या आपले जे मेंबर आहेत मेंबरांनी जायला पाहिजे, त्याकडे विचार मांडायला पाहिजेत, तर आपल्या समाजाची प्रगती होईल। हे सगळं करत असताना या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून बरेचसे लोकांनी आपले विचार मांडलेले आहेत, आणखी मांडतील
आणखी पाहुणे मंडळी बाहेर येईल, त्याप्रमाणे इतर समाज जसे पुढे गेलेत आपल्या पालघर तालुक्यातील, त्याप्रमाणे आपला समाजसुद्धा एक ठिकाणी नाव त्यांनी कोरलं पाहिजे अशी मला स्वतःलाही वाटते. आणि याच पद्धतीने खेळाडूंनी पण आपलं सगळं जो खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपलं सगळं कोशिश हे मन लावून खेळलं पाहिजे, भांडण न करता अंपायरचा निर्णय कायम राहील या हिशोबानेच खेळाडू वृत्तीने खेळायला पाहिजे. आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपतो. जय हिंद, जय कुळमी, मी कुळमी. या ठिकाणी खास उपस्थित झालेले आमचे प्रफुल्ल घरत यांचं स्वागत करण्यासाठी विक्रम भाऊंना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करायचे. प्लीज. याचबरोबर या ठिकाणी खास उपस्थित कुणबी समाज उन्नती संघ कार्यकारिणी सदस्य बेटीगाव 18 धावा झालेल्या आहेत. विवेक घरत यांचं स्वागत सुचेंद्र करतील. त्यांना मी केतन प्लीज. अठरा धावा झालेल्या आहेत. ही जी खास व्यवस्था मैदानाची केलेली आहे ती निरंजन घरत यांच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्यासोबतच हे जे आहे त्याचबरोबर ही लाईट व्यवस्था जी आहे ती तुषार मोरे पालघर नवली इथून साऊंड सिस्टीम जी आहे ती सदानंद घरत यांची आहे आणि यूट्यूब चॅनल जे आहे ओम साई स्पोर्ट्स सरावली यांच्या माध्यमातून केलेले आहे. तर अशा प्रकारचं या लीगमध्ये अनेकांचं योगदान फार मोठं आहे. छोटं छोटं का असो ना पण तरी पण योगदान फार मोठं आहे. मी मान्यश्रीयुत रवींद्र राऊत यांना विनंती करीन, उल्लूभाऊ यांना विनंती करीन की त्यांनीही या ठिकाणी आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना शुभेच्छा द्याव्यात. उपस्थित कुणबी समाज उन्नती संघाचे पदाधिकारी, मंचावरील मान्यवर आणि क्रीडाप्रेमी, प्रथम मी ह्या KPL स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्या स्पर्धकांना माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो. तसेच कुणबी समाज उन्नती संघाकडूनही त्यांना शुभेच्छा देतो. ह्या आंबटगोड मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जो स्पर्धक भाग घेतो तो इथून जातेवेळी हसतच जात असतो. कारण पहिल्यांदा आंबट नंतर गोड आणि गोड म्हणून तो हसतच जातो, असं हे आंबटगोड मैदानाचं वैशिष्ट्य आहे. इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. कुठलाही स्पर्धक कुठेही कुठल्या गावातला आहे, कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे याचा उल्लेख होत नसतो. त्याचप्रमाणे इथे व्यवस्था बघणारे जे जुने जाणते खेळाडू आहेत तेही जातीने लक्ष देतात आणि त्यामुळे इथे कुठलाही असा वाद विकोपास गेला आहे असं आजपर्यंत या हिस्ट्रीमध्ये झालेलं नाही आहे. मी पुन्हा त्यांना या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, मी कुणबी, जय कुणबी. खास आपले सामने पाहण्यासाठी जे निमंत्रित झालेले आहेत जिल्हा परिषद सदस्य मंगेशजी भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनीही शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ आणि सर्व क्रिकेटप्रेमी, आज पास्तळ येथे कुणबी प्रीमियर लीग आज चांगल्या प्रकारे टुर्नामेंट आपले ठेवलेले आहेत. खरं बोलू तर मी कधीही पाहतो निरंजनचं नाव येते. खरोखर निरंजन हा एवढी मेहनत घेतो की आपण रस्त्याने जावं येवं तो ग्राउंडवरच काही ना काही काम करत राहतो. खरोखर अशा क्रिकेटप्रेमीला खरोखर सलाम केलं जातं आणि त्यालाही सक्सेस भेटो. तसंच आंबटगोड बोलले होते सर्व. आंबटगोड म्हणजे इकडनं जिंकणारी जी उमेदवार असतात क्रिकेटप्रेमी हे जिंकताना गोड असं घेऊन जातात
आणि पराभूत उमेदवार आंबट हे होऊन जातात. आंबट गोड आणि इकडे पूर्वी आपल्या ग्राउंडवर पहिले फार भेगा पडलेल्या असायच्या, त्यामुळे आपलं चेंडू इकडून तिकडे पकडण्यासाठी लोक पळायची. त्यामुळे त्यांना आंबट गोड असा एक कटू अनुभव यायचा की बॉल नक्की कुठे जाणार आहे, हे फार अनुभव आला. आणि खरोखर फायर क्रिकेट टीमचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी परिश्रम घेऊन ह्या मैदानाला एक सुंदर असं मैदान बनवलेलं आहे आणि हिरवंगार असं मैदान बनवलेलं आहे. सर्वांचे मी आभार मानतो आणि ह्या सर्व सामने चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पार पाडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान आठवणी सांगितल्यात. या ठिकाणी खास उपस्थित आमचे कार्यकारिणी उपाध्यक्ष मंगेश भाऊ यांना विनंती करतो की त्यांनीही 2 शब्द या ठिकाणी बोलावेत, शुभेच्छा द्यावेत. नमस्कार. कुळमी समाज संघ मर्यादित पालघर. आज आपले KPLचे सामने पास्तळ येथे भरवण्यात आलेले आहेत आणि त्या पास्तळ गावाचे मी एक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो, कारण त्यांनी हे सामने भरवण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यांना मदत पण केलेली आहे. त्यात फायर क्रिकेट क्लब हे त्यांच्याबरोबर साथ देऊन हे सामने पार पाडण्यास त्यांना मदत करेल. आता हे सामने जेव्हा सुरुवात केली 5 वर्षापूर्वी, तेव्हा बेटेगावच्या ग्राउंडवर म्हणजे संभाजी मैदान ह्या मैदानावर त्यांनी सुरुवात केली आणि तिथून त्या बेटेगाववाल्यांनी भरपूर आपल्याला मदत केली. त्याच्यानंतर आपले जे गावातले म्हणजे समाजातले जे कोणी सामनेवीर असतात आणि मालक असतात म्हणजे ऑनर, त्या लोकांनी सहकार्य केलं. पहिलं विनोद भाऊ असेल, रुपेश असेल, विवेक असेल, त्याच्यातली पूर्ण त्यांची टीम KPLची सुचंद्र होता, केतन भाऊ आहे, हे सगळ्या लोकांनी KPLच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट सामने भरवण्यासाठी फार मोठा त्यांनी योगदान दिलेलं आहे सुरुवातीला आणि त्याचा आनंद आपण पास्तळ ग्राउंडवर घेत आहेत. आणि ते बघून आम्हाला सगळ्यांना म्हणजे आपला समाज पूर्ण ह्या पास्तळसाठी त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. अर्चना मॅडम, ओके. या ठिकाणी खास उपस्थित निमंत्रित झालेले आमचे मनोज भाऊ यांना विनंती करतो की त्यांनीही या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात. कुणबी समानुवती संघ कार्याध्यक्ष मनोज भाऊ यांचे विचार. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मी प्रथम आभार व्यक्त करतो फायर क्रिकेट क्लबचे की त्यांनी हा ग्राउंड KPL उपलब्ध करून दिला. दुसरे आभार मानतो निरंजन, ज्याचे अथक प्रयत्न ह्या ग्राउंडला हिरवळ येण्याकरता व साफसफाईकरता करत असतो व हे 5वं वर्ष KPLचं जे अबाधित चालू ठेवलेलं आहे, या KPLच्या सर्व टीमचा आभार व्यक्त करतो. ह्या ग्राउंडचं नाव आंबटगोळ. खरोखर हे मैदान कधी आंबट आणि कधी गोळ करेल ह्याची कोणालाही शाश्वती नाही. आणि आम्ही खूप वर्षापासून बघतो इथे 11 स्टार, जास्ती धानूच्या टीम, चिंतनच्या टीम, मग चांगल्या टीम लहान टीमच्या समोरही हारलेल्या आहेत. आणि कोणालाच कोणत्या क्षणाला काय होईल ह्याचा अंदाज येत नव्हता. मला एकदा भाऊन सांगितलं पूर्वी या ग्राउंडला खूप भेगा होत्या, वाईट अवस्था होती. पण खरोखर मी पुन्हा फायर क्रिकेट क्लबचे आभार मानतो की एवढं सुंदर ग्राउंड ह्या पंचक्रोशीत बनवलं आहे. आणि नाना बोलले त्याप्रमाणे जेव्हा आम्ही इथून जातो तेव्हा कायम कोणातरी मॅच चालू असतात. मी कुणबी समाज संघाच्या
कार्याध्यक्षाच्या नात्याने तरुण मुलांना आवाहन करतो की तुम्ही जसं ह्या क्रिकेटवर प्रेम करता त्याचं थोडंसं प्रेम आपल्या समाजसंघावर करावं. आपल्या समाजसंघाच्या जडणघडणीमध्ये आपण यावं. कारण नवीन मुलांना आपण ह्यावेळेला संधी देत आहोत. युवा मंच आपण स्थापन केलेला आहे. युवा मंचाच्या माध्यमातून सर्व गावातून एक एक तरुण आपण संघावर घेत आहोत. कुणबी समाज संघ हा खूप वाईट अवस्थेमधून आज चांगल्या अवस्थेमध्ये येऊन पोचलेला आहे. त्यामुळे सर्व मान्यवरांचे जुन्या लोकांचे योगदान आहे. आज ह्या निमित्ताने मी इथे ह्या सर्व खेळाडूंना व जे संघ मालक आहेत त्यांचेही पुनश्च आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. 40 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल पुष्पक गरज आहेत. आपण पुन्हा संजय सरांकडे जाऊया. पुन्हा आभाराकडे आपण वळूया. धन्यवाद. कुणबी समाजोन्नती संघ आणि या माध्यमातून कुणबी प्रीमियर लीग ही 5वं वर्ष आहे. हे 5वं वर्षाचं आयोजन आणि नियोजन खूप सुंदर असं केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांनी श्री निरंजन घरत यांचं नाव घेतलं की त्यांनी मैदानाची व्यवस्था जी आहे ती सुंदर केलेली आहे. त्यांच्यासोबत हे गॅसवाडीतले राजेंद्र घरतसुद्धा असतात. याचबरोबर हे साऊंड सिस्टीम आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवली ती म्हणजे सदानंद घरत यांनी. लाईट व्यवस्था जी आहे ती तुषार मोरे नवली वैऊर इथे जे आहेत त्यांचे आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या 3 दिवस घराघरामध्ये बसून पाहायला मिळेल ती म्हणजे ही सगळी स्पर्धा. आणि ओम साई स्पोर्ट्स या माध्यमातून आपल्याला ही पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने एक सुंदर आयोजन जे आहे ते केलेलं आहे. गेल्या 4 वर्षामध्ये दिवसा फक्त आपण खेळवले गेलेले मॅचेस होते आणि 2019 साली ही स्पर्धा सुरू झाली केपीएलच्या माध्यमातून. आणि केपीएलचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे खरोखरच इथे जिद्द त्यांची मानावी लागेल की कितीही कठीण प्रसंग आला तरीसुद्धा ते या ठिकाणी आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये ते अगदी यशस्वी होतात असं म्हणायला हरकत नाही. एक सुंदर स्पर्धा आपण साखळी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. 10 ह्या टीम्स ज्या आहेत त्या साखळी पद्धतीने दिवस रात्र खेळणार आहेत. तेव्हा आपल्या ही प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा ही पहिल्यांदाच आपण पाहतोय. तर अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्रीयुत या ठिकाणी त्या अगोदर या कुणबी प्रीमियर लीगचे पदाधिकारी जे आहेत त्यांचे मी थोडासा उल्लेख करीन. अध्यक्ष आहेत विनोद कमलाकर पाटील बिरवाडी. उपाध्यक्ष आहेत रुपेश चिंतामण राऊत जांबुखंडे. यानंतर सर्व आयोजनाचं नियोजनाचं काम पाहत आहेत सुचेंद्र बंडू घरत पाचसळ, विपुल दिलीप पाटील बेटेगाव, केतन सीताराम राऊत पाचसळ, जिग्नेश पंढरीनाथ घरत वरखुंटी, सचिन बच्चू घरत बेटेगाव, मोहित रमेश घरत काटाळे, निशांत शशिकांत घरत बेटेगाव, चंदन किशोर घरत सरावली, विवेक शिवाजी घरत बेटेगाव, कौतुक लक्ष्मण राऊत काटाळे, रुपेश भिवा घरत बेटेगाव, चिनॉय सुरेश राऊत सरावली, रुपेश गणेश घरत बेटेगाव, प्रमोद आत्माराम घरत बेटेगाव, मित्तल रमेश घरत काटाळे, पंकेश विलास घरत बेटेगाव, यतीन रामचंद्र राऊत बिरवाडी, विवेक घरत नवली, कल्पेश पंढरीनाथ घरत पाचसळ आणि प्रजित राऊत पाचसळ. अशा 21 लोकांची ही टीम या ठिकाणी आपल्याला जसा वेळ मिळेल तसा ह्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी काम करतायत असं म्हणायला हरकत नाही. प्लीज कॉमेंटेटर जरा आपण या 47 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. 4 षटकांच्या अखेरीस 47 स्कोरकार्डवर लागल्या जातात. आपण आता 5वं षटक कोण गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल.
तत्पूर्वी आपण लगेच संधी घेऊया संजय सरांना आणि आबाराकडे लगेच वळूया. या ठिकाणी खास अशा पद्धतीने ह्या जो मैदान जरी आंबटगोट म्हटला तरी सुद्धा याची सर्वस्व जबाबदारी जी असते ती म्हणजे आपली ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीची टीमसुद्धा आपल्याला संपूर्ण स्वच्छतेसाठी किंवा मैदानासाठी जी व्यवस्था आहे ती करून देत असते. मी अधिक वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्य श्रीयुत विदुर जयराम पाटील यांना विनंती करीन की त्यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करायचं आणि शुभेच्छा द्यायच्या. सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो आहे. कुणबी प्रीमियर लीग 5वं पर्व म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे 19ला हे चालू झालं, परंतु करोनामुळे 2 वर्ष मला वाटतं सामने होऊ शकले नाहीत. म्हणजे 5वं हे पर्व आहे आणि 5व्या वर्षामध्ये आज उद्घाटनाच्या प्रसंगी या उद्घाटनाप्रसंगी सगळे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, स्टेजवर असलेले सगळे मान्यवर आणि क्रिकेट ओनर, क्रिकेट संघ म्हणजे खेळणारे आहेत ते खेळाडू, प्रेक्षक सगळ्यांचा मी कुणबी प्रीमियर लीगतर्फे व आपला फायर क्रिकेट व पाचसा गावातर्फे सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे. आणि आज आपल्या इथे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आहे आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी आंबटगोडचं भरभरून कौतुक केलं. तर प्रथम मी कुणबी प्रीमियर लीगमध्ये सांगेल की कुणबी प्रीमियर लीग 4 वर्ष बेटेगाव इथे झाल्या आणि आज यंदा प्रथमच लाईटच्या प्रकाशझोतामध्ये आंबटगोडमध्ये होतं आहे. म्हणजे जे सामने होतात त्याच्यात आणखी एक आंबटगोडच्या मानाचा तुरा एक म्हणजे समाजाचे सामने झालेले आहेत, परंतु डे नाईट सामने आणि कुणबी प्रीमियर लीग ही पहिल्यांदा इथे होते आहे. मी KPL वाल्यांना धन्यवाद देईल की त्यांनी इथे आम्हाला जो मान दिला, आमच्या गावाला आणि फायर क्रिकेटला जो मान दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईल. तर कुणबी प्रीमियर लीग ही सुरुवात ज्यांनी केली म्हणजे विनोद आणि त्यांच्या टीमने जी सुरुवात केली सुरुवात एकदम चांगली झाली. त्याच्यानंतर थोडंसं कुणबी प्रीमियर लीगमध्ये लोकांचा सहभाग थोडं जे सहकार्य मिळतं, कारण कुठल्या सामना ज्या व्हायच्या असतात तर त्याला आर्थिक सहाय्य हे लागतात की नंतर थोडंसं त्यांच्यावर गालबोट लागलं की हे जे सामने होतात हे आपल्या समाजाचे जरी असते. एक मिनिट स्कोर सांगा. हां, तर ह्यालासाठी की हे आपल्या समाजाचे जरी असले तरी प्रायव्हेट कोणते भरवतात. मग मी त्यांना गेल्या वर्षी मी सुद्धा या स्पर्धेमध्ये माझा संघ असतो त्यांना मी समजावण्याचा प्रयत्न केला की ह्याच्यातनं काहीतरी आपल्या समाजाला 2 पैसे काही मिळतील असं आयोजन करा. की ते बोलता आमचा खर्चच होत नाही. सांगितलं तुम्हीच आयोजन करा, मी तुमच्या पाठीशी असेल, जे काही डोनर किंवा काही करायचे असतील ते मी जमा करेल. त्यांनी मला शब्द दिले की पुढचे सामने असे होतील आणि त्याच्यातनं जी मिळकत होईल ती समाजाला द्यायचं त्यांनी मान्य केलं आहे. तर अशा प्रकारे एक कुणबी प्रीमियर लीग इथे होते त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे. आंबटगोड मैदानाबद्दल सांगायचं तर काय सांगणार. ह्या आंबटगोड मैदानाची जी ख्याती आणि जे नावलौकिक आहे हे सगळीकडे आपल्याला बघायला मिळते. इथे जे सामने झालेले आहेत क्रिकेटचे सामने कुठल्या समाजाचे नाही असे नाही. आदिवासी समाज, आगरी समाज असो, बौद्ध समाजाचे असतो, कुणबीचे असो, भंडारी समाजाचे असो, अशा प्रत्येक समाजाचे सामने इकडे खेळवले गेलेले आहेत. त्याच्यानंतर नाटकसुद्धा झालेले आहेत. काही वेगवेगळ्या गायकाच्या स्पर्धा, जादूचा प्रयोग, आपला हरिनाम सप्ताहाचा तो कार्यक्रम झालेला आहे. तेच कशाला राजकीय कार्यक्रमसुद्धा इथे झाले. उद्धव साहेबांचे 2 वेळा इथे सभेमध्ये रूपांतर झालेले आहेत. अशा ख्याती झालेल्या हा फायर क्रिकेट क्लबचं ग्राउंड हे 4 नक्कीच आपल्या भारतामध्ये जी प्रसिद्धी झालेली आहे त्यांची, जिथे जे प्रोफेशनल सामने होतात टेनिसचे तिथेसुद्धा आंबटगोड मैदानाचं नाव घेतलं जातं आहे. आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगू इच्छितो की इथे 26 तारखेला जे सामने होणार आहेत, खासदार चषक जे होणार आहेत, तिथे याच अशा स्पर्धेमध्ये जे कॉमेंट्री करणार आहेत ते कॉमेंटेटर इथे येतील आणि ते आंबटगोड ह्याचं नाव घेऊन जातील आणि नक्कीच आपला आंबटगोड ग्राउंडचं नाव हे नक्कीच आणखी पुढे पोहोचवतील, ह्यात केवळ मात्र शंका नाही. मी तुम्हाला सांगतोय
याच्यातनं सगळ्यांना सूचित करतोय, तुम्हाला आमंत्रण वैयक्तिक तर जरी मिळेलच, परंतु 26 तारखेला खासदार चषक म्हणून इथे एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजन होते आणि ह्या उद्घाटनाप्रसंगी तुम्ही प्रत्येक दिवशी याच, पण उद्घाटना दिवशी आपले पालघर जिल्ह्याचे खासदार तसेच विक्रमगडचे आमदार आणि इतर मान्यवर लोक इथे उपस्थित असतील आणि ह्या उद्घाटनाचा जो आंबटगोडचा एक मानाचा जो तुरा जो होणार आहे त्याच्यात जे एक भर पडणार आहे, तरी ह्या उद्घाटनाप्रसंगी आपण सगळ्यांनी इकडे उपस्थित राहावी अशी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय. एक दुसरा म्हणजे आंबटगोडचं जे नाव होतं त्याच्यात प्रथमतःच एक खासदार चषक एवढ्या मोठ्या भव्य होते आणि इथे त्याचं उद्घाटन आंबटगोड मैदानात होतं आहे, हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. हे खासदार चषक भरवण्याचं कारण एवढंच की आपल्या गावातले जे सगळे ग्रुप आहेत त्यांनी मला विनंती केली की एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या इथे व्हावी आणि त्याचं त्यांनी सांगितल्यानंतर तो शब्द मी उचलून घेतला. गणेश आणि इतर सगळे ग्रुप आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला आणि हे सामने आपण 26 तारखेला उद्घाटनात करतो. या सामन्यात 8 संघ हे म्हणजे ऑल इंडियामधून येणार आहेत आणि असेच जे आहेत ज्यांना आपल्या IPL किंवा याच्यामध्ये सुद्धा काही खेळणारे आहेत, तर असे खेळाडू आपल्या आंबटगोडमधून खेळेल म्हणजे आणखी एक मिनिट विदुर भाऊ, विनंती करेल, षटकार आहे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की ह्या 6 धावा असतील. चला फील्ड प्लॅन लगेच सजून घ्या आणि मॅच ऑन करा. आपण पुन्हा विदुर भाऊ यांना संधी देऊ मनोगत व्यक्त करण्यासाठी. तर असे हे खेळाडू इथे येणार आहेत म्हणजे एक आणखी दुसरा एक मानाचा तुरा आपल्यामध्ये होईल. मला वाटतं ह्या आंबटगोडा प्रेक्षकाची तर काही तोटा नसतोच, परंतु 2 दिवस ज्या दिवशी म्हणजे शेवटच्या एक दिवस फायनलच्या एक दिवस आधी हे मुंबईचे संघ खेळले जाणार आहेत आणि त्यावेळेला मला वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. आपण थोडंसं त्या दिवशी इन्स्ट्रक्शन घेणार आहोत की मोठी वाहनं ही आपण इथे न पार्क करता समोरच्या ग्राउंडमध्ये पार्किंगसाठी ठेवणार आहोत. फक्त मोटरसायकल किंवा इथे जाणार असेल त्यांनाच अलाउड करायला बॅरिकेड लावले जातील आणि तशी काळजी घेतली जाईल. तर अशा ह्या सामन्याचे तुम्ही मानकरी व्हा, तुम्ही उद्घाटन आणि बक्षीस समारंभावर उपस्थित राहावी ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. तसेच ह्या आंबटगोडमध्ये जो नाव आहे आंबट आणि गोड हे ह्याचा प्रतीक सगळ्यांना येतोय का अनुभव ज्या सगळ्यांनी सांगितलं. ह्या फायर क्रिकेटनी मला जे नाव दिलेलं आहे, ज्या आंबटगोड मैदानाने जे दिलेलं आहे आणि या फायर क्रिकेटने जे दिलेलं आहे, कुणी कितीही नाकारलं तरी माझं काम छोटंसं असेल परंतु मला भरभरून दिलेलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही. आणि आंबटगोड सांगितलं जसं इतरांची नावं घेतात त्याबरोबर फायर आणि आंबटगोड इथे विदुर पाटलांचं नाव हे नक्कीच जोडलं जातं आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. तर ह्या अशा आंबटगोड मैदानाचा अनुभव मलासुद्धा आलेला आहे. बरेच आंबट अनुभव मलासुद्धा आलेले आहेत, परंतु ते मी गोड मानून घेतलेले आहेत आणि ह्याला माझ्याकडून जे मिळालेलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाहीत. ह्याने मला जे दिलं आहे ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. दुसरे एक मी देवळा प्रार्थना करेल की ह्या स्पर्धेवरती KPLच्या स्पर्धेवरती थोडंसं पावसाचं सावट आहे. मला वाटतं हे स्टेज होतानासुद्धा पावसाची काळजी घेतली असेल म्हणून असं स्टेज मला वाटतं असेल. तर ती देवाने कृपा करावी आणि आपल्या समाजाचे हे KPLचे सामने आहेत ते यशस्वी पार व्हावे देवाकडे प्रार्थना करेल. तशीच मी प्रार्थना देवाकडे करेल की 26 तारखेला जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, पुढचे जे सामने होणार आहेत त्यासाठी सुद्धा देवाने कृपा करावी आणि सामने व्यवस्थित पार करावेत. KPL संघामध्ये खेळणाऱ्या सगळ्या संघ मालकांना खेळाडूंना मी शुभेच्छा देतोय. KPLच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतोय आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय कुणबी, मी कुणबी. यस, धन्यवाद विदुर भाऊ. या पुढील मॅच मात्र रंगली जाईल. एका बाजूला साई सदोबा बेटगाव त्यांच्या विरुद्ध ओम साई पास्तळ. आपण इनिंग ब्रेक्समध्ये मात्र टॉस करून घेणार आहोत. पुन्हा आपण संधी देऊया संजय सरांना. कॉमन याचबरोबर ह्या ठिकाणी
आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपलेला असं मी जाहीर करत नाही, परंतु मी खास इथे आभार मानेन सगळ्यांचे की या KPLच्या माध्यमातून होणाऱ्या ह्या क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व युवक आणि ज्येष्ठ असे सगळे मंडळी ह्या ठिकाणी खास उपस्थित झालेले आहेत. म्हणजे कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारिणी सदस्य, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी खास आभार मानेन. याचबरोबर विदुरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ही 26 तारखेला फायर क्रिकेट क्लब प्रास्तळ पुरस्कृत खासदार चषक 2025 हे साठी निमंत्रित आपण आपलं सगळेजण आहात. 26 तारखेला सायंकाळी 5 वाजता उद्घाटन जे आहे ते मान्यवरांच्या शुभहस्ते इथे होणार आहेत. त्यामध्ये खासदार हे प्रमुख उद्घाटक असतील. मान्य श्री डॉक्टर हेमंत विष्णू सावरासाहेब, पालघर लोकसभा नवनिर्वाचित खासदार. प्रमुख पाहुणे जे आहेत मान्य श्रीयुत भरतभाई राजपूत साहेब, जिल्हा प्रमुख भाजप BJP, मान्य श्रीयुत हरिश्चंद्र भोये साहेब, आमदार विक्रमगड, मान्य श्रीयुत अशोकजी वडे साहेब, जिल्हा सरचिटणीस भाजपा, आणि मान्य श्रीयुत संजय ज पाटील साहेब, ज्येष्ठ नेते. आणि याचं खास आयोजनामध्ये खास आहेत मान्य श्रीयुत विदुर पाटील साहेब, मान्य श्रीयुत आनंद सोमन आणि मान्य श्रीयुत गणेश घरत आणि सर्व फायर क्रिकेट क्लब आणि आंबटगोड मैदानाचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी खास आयोजनामध्ये आहेत. याचबरोबर या ठिकाणी ह्या स्पर्धेमध्ये रायगड, गुजरात, दिल्ली, मुंबई आणि आपल्या पालघर जिल्ह्याचे असे खास 8 संघ जे आहे ते बाहेरून येणारे संघ असतील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी याचबरोबर खास जे समालोचक जे आहेत ते म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर जे समालोचन करतात असे कुणाल दाते, मान्य श्रीयुत चंद्रकांत शेट्टी असे समालोचक ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्यांचं समालोचन हे आपल्या सर्वांना अगदी मंत्रतंत्र असं ऐकायला मिळेल. तेव्हा आजच्या ह्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान आपण हा उद्घाटन सोहळा जो आहे तो संपन्न झाला असं मी याची जाहीर करतो. आणि याचबरोबर या ठिकाणी 2 दिवसानंतर म्हणजेच 22 तारखेला सायंकाळी या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आहे. त्यासाठी KPLच्या माध्यमातून आपल्या सर्वांना निमंत्रित करण्यात येत आहे की आपण बक्षीस वितरणाला सुद्धा याच संख्येने आपण बहुसंख्येने इथे याल आणि या सामन्याबरोबर या बक्षीस वितरणासाठी सुद्धा आपल्याला निमंत्रित आम्ही करत आहोत. आपण सर्वजण इथे वेळात वेळ काढून 4:30 वाजल्यापासून इथे उपस्थित आहात. त्या सर्वांचं मी KPLच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांना हे क्रिकेटच्या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी बसायचं आहे. ज्यांना खरोखरच काम आहे त्यांनी आपल्या निघायला हरकत नाही. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रमही थांबवतोय. धन्यवाद. जय कुणबी, मी कुणबी, जय महाराष्ट्र. यस, 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला 61 धावांचं टार्गेट सेट करून दिलंय. आपण जाणार आहोत, टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला साई सदोबा बेटेगाव त्यांच्या विरुद्ध ओम साई पास्तळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये मात्र टॉस करून घेणार आहोत. यस, प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र आपण आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा मात्र टॉस करणार आहोत. प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आपल्या फायर क्रिकेट क्लबचे जुने जाणते असे क्रिकेट प्रेमी आणि त्यांनी स्वतःचा सहभागसुद्धा फायर क्रिकेट क्लबसाठी दिलेले आहे. मान्य श्रीयुत प्रभाकर पाटील यांच्या शुभहस्ते टॉस नाणेफेकीचा कौल हा होतोय. याचबरोबर तिरुपती बालाजी विचार मंचाचे एक सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी जी कामगिरी बजावली जनगणनेची त्याच्यामध्येही त्यांचा सक्रिय वाटा होता. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. यस, पेटेगाव संघाचा कर्णधार या लगेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ओम साई पास्तळ कर्णधार पाठवा लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक्समध्ये मात्र टॉस केला जाईल. पहिली मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये रंगली. 5 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगला. 61 धावा मात्र या ठिकाणी टार्गेट सेट करून दिलंय. चला, बेटेगाव संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर या लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
पुढील मॅच रंगली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल ओम साई पास्तळ आयकॉन खेळाडू, मात्र मयुरेश पाटीलला आपण पाहू शकाल. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. यस, एका बाजूला कुणबी आणि दुसऱ्या बाजूला KPL असं मात्र टॉस या ठिकाणी अगदी सुंदररित्या आणि टॉस केला जातोय. KPL असा कॉल जरूर दिलाय आणि KPL टॉस विन केला जातोय. मयुरेश पाटील, मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. मयुरेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यस, क्षेत्ररक्षण निवडलंय. घरचं मैदान आहे. किती धावा परत मात्र समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस, आणि ओम साई फायटर संघ म्हटलं की अगदी जर बघायला गेलं तर बोलबाला आहे या ओम साई संघाचा. PPL मध्ये देखील रोमांचक सामने आपण पाहिलेत. आजच्या दिवसामध्ये तुझ्या संघामध्ये कोण असे खेळाडू असेल की त्यांच्यावर तुझा मात्र जास्त विश्वास आहे? जीवा आहे, आतेज आहे, निशांत आहे, धीरज आहे. पूर्ण संघ चांगला आहे. बघू आता ग्राउंडमध्ये कसा परफॉर्मन्स होतो. यस, जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक देईल तुला. टॉस गमवलाय, वाटेला मात्र या ठिकाणी फलंदाजी आलाय. निर्णय मात्र मनासारखा आहे की मनाविरुद्ध आहे? असं काही नाही. या ग्राउंडवर पहिली बॅटिंग पण चांगली होते. जर चेसिंगला थोडा प्रॉब्लेम असत आहे, म्हणजे फर्स्ट इनिंगला जेवढे रन्स होतील तेवढे चांगलं आहे. यस, समोरच्या संघाने सांगितलं की आम्ही 40 धावा परत रोखण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. तुमचं मंचाव किती परत मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 ते 50 रन्सचं टार्गेट असणार आहे. यस, आणि तुमच्या संघामधले कोण महत्त्वाचे खेळाडू असेल की त्यांच्यावर तुमचा जास्त विश्वास असेल की त्यांनी चांगली कामगिरी करावी, अशी मात्र 2 खेळाडूंची नावं जरूर आम्हाला सांगावं. तर सगळे नवीन प्लेयर्स आहेत आमच्या टीममध्ये. तर नवीन प्लेयर्सला एवढं सांगेल की त्यांनी आपलं जेवढं बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट द्यावे. यस, आणि कुणबी मात्र या ठिकाणी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य आयोजन मात्र आंबटगोड मैदानावर रंगत आहे. या मैदानाबद्दल तुझ्याबद्दल मात्र काय 2 शब्द मांडले जातील? आंबटगोड मैदान सांगितलं की नेहमीच प्रत्येक प्लेयर्स खेळण्यासाठी उत्सुक असतो आणि या ग्राउंडवर नेहमीच चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न असतो माझा. यस, धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही. तुला देखील मॅच करता बेस्ट ऑफ लक देईल. आजचे अध्यक्ष विदुर पाटील तसेच आमचे सर संजय सर, इकडे ग्राउंडवर उपस्थित झालेले सर्व कुणबी समाज मंडळी, त्यामुळे आपलं ग्राउंड हे सुशोभित झालेलं आहे आणि असंच पुढेही राहू शकतोय. जर काही कुठलाही खेळाडू चांगल्या प्रतीचा झालाच तर त्या खेळाडूचं कुणी नाव घेणार नाही. राजाराम, तुकाराम, सीताराम हेच नाव घेणार आणि तो मुलगा राहणार बाजूला. पण वडीलसुद्धा प्रत्येकाच्या नजरेमध्ये असा आला पाहिजे. आपलं गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी त्याने कॉलर ताट करून फिरणार असंच हे चालतं आहे. आणि जो चांगला क्रिकेटपटू असेल किंवा चांगलं फिल्डिंग वगैरे करणारा बॅट्समन वगैरे असेल, प्रत्येक आपल्या समाजामध्ये असं कानाकोपऱ्यात येणार. ह्याचा मुलगा, त्याचा मामाचा मुलगा, त्याचा नक्कीच वाहवा करणारी लोक असतात आणि त्याच्यामुळे आपला कुणबी समाज नक्की पुढच्या प्रोग्रेस होऊ शकतोय. आणि चारी बाजूला जी गावं आहेत त्या गावाने बोललं पाहिजे, हा कुणबी समाज कुठल्या पद्धतीने होणार, आज कुठल्या पद्धतीवर जाऊन पोहोचलाय, असं चारी बाजूला गाव असणारे बोललं पाहिजे. हीच माझी ख्याती. जय कुणबी, जय महाराष्ट्र. यस, प्रभाकर पाटील यांनी अगदी खूप सुरेखरित्या मात्र 2 शब्द आपल्या मांडले. आपण लगेच मॅचकडे जाणार आहोत. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. अगदी जरा 61 धावांचं मात्र पाठलाग करायचा आहे. यस, मॅच ऑन केले जाईल. अगदी जर बघायला गेलं 61 धावाचं पाठलाग मात्र या ठिकाणी करायचं आहे. त्यापूर्वी मी जे नियम आहेत, तुमच्याकडे 5 षटक असतील. 5 षटकाचं जर बघायला गेलं तर 5 षटकांची मॅच रंगली जाईल. आता जर बघायला गेलं एका बाजूला आपण पहिली मॅच, एका बाजूला जांता राजा काटेळा, त्याच्या विपक्षामध्ये हरिज्ञ स्ट्रायकर्स आपण पाहिलं. अगदी जर बघायला गेलं तर रोमांचक मॅच आजच्या दिवसातली. आणि या ठिकाणी नक्कीच एक नियम आहे, तुम्हाला 4 षटकं हे 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणं अनिवार्य असेल.
आणि 20 मिनिटाच्या जास्त अवधी जर तुम्ही घेतला तर 30 सलकच्या आतमध्ये एक खेळाडू मात्र तुम्हाला घेणं अनिवार्य असेल. अगदी बघायला गेलं तर कमिटीचा नियम कडक आहे, या नियमाचं मात्र पालन तुम्हाला मात्र करावं लागेल. आणि प्रत्येक संघाकडे मात्र एक रिव्ह्यू मात्र असेल, परंतु तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही पुन्हा मात्र रिव्ह्यू घेऊ शकाल. पण जर त्या ठिकाणी कॅन्सल जर झाला, अनसक्सेसफुल ठरले, तर मात्र पुन्हा तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल, ह्याचं मात्र लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर बिमर करता देखील रिव्ह्यू असेल आणि त्याचबरोबर वाईट करता देखील एक रिव्ह्यू जरूर या ठिकाणी ठेवला जातोय. पंचांनी देखील या गोष्टीचं मात्र लक्ष जरूर घ्या. या ठिकाणी जे नियम आहेत ते मात्र मी तुमच्या परत पोहोचवतोय. यस, पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अक्षयला. अगदी नामवंत असा गोलंदाज काटेळा संघाकडून आपण पाहतायत. अगदी वेगवान एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याचं ख्याती आहे, अगदी जसं उल्लेख केला तसं पुढच्या चेंडूवर मात्र विकेट, पहिल्या चेंडूवर देखील विकेट आणि त्यानंतर 1 रन आणि त्याच्यानंतर देखील विकेट. अगदी रोमांचक मॅच. कुणबी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य असं आयोजन, डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र आंबडगोळ मैदानाबरोबर रंगताना यावेळेला आपण पाहू शकाल. यस, पहिला गडी जर आपण पाहायला गेलं तर दीपेश घरत मात्र बॅक टू डगआउट्स परतले आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना यावेळेला जितेश राऊत देखील परतला जातोय. अगदी मोठे 2 झटके लागले जात आहेत यावेळेला हरिज्ञ स्ट्रायकर संघाला. अगदी अडचणीमध्ये आहे. समोरचा संघ देखील बघितला तर तेवढंच तुल्यमान जरूर आहे. त्याच्या विपक्षामध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांची मॅच रंगली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अक्षय घरतला. अगदी इन्फॉर्म गोलंदाज, ज्याची ख्याती अगदी 7 समुद्रामध्ये आहे. सुप्रियो म्हणा, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट म्हणा, आमदार खासदार टुर्नामेंटमध्ये गाजणारं नाव कोण असेल तर अर्थातच अक्षय घरत. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. पहिल्या षटकाकरता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आणि पहिल्याच षटकामध्ये 2 गडी अगदी तंबूच्या आश्रयामध्ये परतण्यामध्ये सक्सेसफुल झालाय. आता 1 धावा स्कोर कार्डवर जरूर आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील भन्नाट वेग, प्रचंड वेग, वेगावर स्वार. या गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये मात्र उत्तर नाहीये हरिज्ञ स्ट्रायकर्सच्या खेळाडूकडे. फक्त मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, त्यांनी परतल्या जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया उत्कर्ष डीजेला. कमॉन डीजे. अगदी आपण पाहू शकाल कुणबी प्रीमियर लीगचं मात्र या ठिकाणी गाणं वाजतंय. यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अगदी अडचणीमध्ये सापडला हा संघ. बॅक टू बॅक प्रत्येक खेळाडू मात्र शून्यावर परत आहेत. यावेळेला मात्र किरण राऊत फायर क्रिकेट क्लबचा जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. अगदी घरचं ग्राउंड आणि घरच्या ग्राउंडवर कशा रीतीचा खेळ साकार करावा या खेळाडूला माहिती आहे. अगदी जर बघायला गेलं तर वय वर्ष 50 आणि आता मात्र जर बघायला गेलं तर नाईट आहे. आणि कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर नजर जी आहे ना तेवढी बॉलवर असणं गरजेचं आहे. कारण आता जर बघायला गेलं तर 50 वर्ष मात्र कंप्लीट झाले, थोडंसं अवघड जरूर आहे. कारण समोर जर बघायला गेलं तर अक्षय आहे. भन्नाट प्रचंड वेगाने मात्र यावेळेला चेंडू रिलीज केला जातोय. काय कम्मालीचा चेंडू, कौतुक करावं तेवढं कमी. अगदी या खेळपट्टी अक्षयच्या प्रेमामध्येच पडले असं तर मी म्हणेल. कारण पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फक्त स्कोर कार्डवर लागल्या जातात, ते म्हणजे 1. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन.
टँगडेचे यस गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. अर्थातच ध्रुव यावेळेला दाखल झालाय. अगदी जर बघायला गेलं पहिलं षटक हाताळलं अक्षय घरतने, ज्याने मात्र कमाल केली गोलंदाजी ट्रॅकवर. 61चं पाठलाग करावं लागेल हरिंद्र स्ट्रायकर संघाला. आता शांत आहे, कारण जर बघायला गेलं ना तर महत्त्वपूर्ण गडी तंबूच्या अस्त्राला अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. पहिल्या आपण पाहू शकाल दीपेश घरत, त्याच्यानंतर जितेश राऊत आणि त्याच्यानंतर साजन. आता एका बाजूला आपण पाहू शकाल दिव्यांशू, अगदी युवा टॅलेंट यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. एकपेक्षा जास्त काही भेटणार नाही. आता जर बघायला गेला ना तर 61च्या पाठलाग तुम्हाला एकेरी दुहेरी धावाने करून चालणार नाही. कुठे ना कुठेतरी तुम्हाला मोठ्या पटकांच्या शोधामध्ये जरूर जावं लागेल, कारण जे गोलंदाज आहेत ना अगदी इन्फॉर्म आहेत. एका बाजूला आपण अक्षय पाहिलं, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर युवा टॅलेंट ध्रुपला आपण पाहतोय, ज्याचे मजबूत खांदे आणि चांगल्या रीतीचे षटक तळ्याची क्षमता असणारा गोलंदाज. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू रिलीज केला जातोय, अगदी सरप्राईज करून गेला या फलंदाजाला प्रश्न पडतोय की हा चेंडूंचं उत्तर कशा रीतीने द्यावं, कारण कुठे ना कुठेतरी आहे किरण राऊत कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करावं लागेल, परंतु ते होत नाहीये. पहिल्याच्या काळामध्ये मात्र ज्याने क्रिकेट गाजवलंय, परंतु आता मात्र अजूनही शांत आहे. आता देखील शांतच राहील का हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगते कुणबी प्रीमियर लीग. यावेळेला सॉफ्ट हँड बॅटीची एज जरूर लागली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक धावा रोटेट केली जाते. यस 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित शेवटचा आणि अंतिम चेंडू. अगदी जर बघायला गेलं तर कंजूस गोलंदाजी, कुठल्याही प्रकारच्या धावा मात्र घेऊ देत नाहीये. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये चुकी करण्याने परतावं लागेल दिव्यांशूला. बॅक टू डगआउट. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 3 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. षटकांचा खेळ झालाय. आता बोलबाला आहे अर्थातच जानता राजा काटाळा संघाचा. आपण पाहू शकाल आंबडगोड मैदानावरचं भव्य दिव्य आयोजन, अगदी दिप्यमान असा सोहळा. 2025 वर्ष मात्र 5वं आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धा. अगदी आजच्या दिवसातली पहिली मॅच अगदी सुरेखरित्यानं मैदानाच्या आतमध्ये रंगताना गोलंदाजाने इम्प्रेस केलं यावेळेला. आता जर बघायला गेलं ना तर जे गोलंदाज आहेत ना अक्षरशः हवे झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. फलंदाजाला कडून मात्र उत्तर भेटत नाहीये. आता तिसरं षटक हाताळण्याकरता यतीन. यावेळेला पुलचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, नाही थांबू शकत. क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक आणि चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार. 6 धावा करता येत आहेत. 6. टँगडेचे
यस पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत केलं यतींचं, अर्थातच किरण राऊत यांच्या माध्यमातून. मी पहिलेच म्हटलं होतं झोणा जाणता खेळाडू जरूर आहे, फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडूला पाठवून दिलं 6 धावा करता. यावेळेला आपण पाहू शकाल सॉफ्ट हँडने खेळून काढला जातो, 1 धावा अंकित केले जाईल, कारण त्याला माहिती आहे फक्त चौकार षटकाराने खेळ होणार नाही. षटकार चौकारानंतर 1 धावा देखील येणं गरजेचं आहे, 2 धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे संजीवनी म्हटले जाते, एकेरी दुहेरी धावा त्या येणे मात्र गरजेचं आहे. सातत्याने धावफलक पुढे नेणं गरजेचं आहे आणि त्याच रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण किरण राऊत यांच्या माध्यमातून पाहू शकाल. यस यावेळेला 1 आणि त्या ठिकाणी चुकी आणि चुकीला माफी नाही. यावेळेला येतील 4, धावफलक 4ने पुढे जाईल. 14 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. पहिली जर बघायला गेलं तर किरण राऊत यांनी गोड सुरुवात केली, अगदी पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं यतींचं आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट केल्यानंतर यावेळेला हा बॅटर देखील अर्थातच प्रथमेश ऑन फायर झालाय. पहिला चेंडू फेस केला आणि चेंडूला पाठवून दिलं चौकारा करता. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी जरूर झालं. दोन्ही खेळाडूमध्ये जर बघायला गेलं ना तर कन्फ्यूज जरूर झाले आणि त्याच कारणामुळे चेंडू मात्र निघून गेला चौकारा करता. यावेळेला यतीन जर बघायला गेलं थोडंसं घातक आणि महागडं जरूर ठरतोय. यावेळेला यष्टीरक्षक काय त्या ठिकाणी सुरेख बॅटीची एज लागली जाते आणि त्या ठिकाणी अगदी जखडून ठेवलं या चेंडूला, कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी देत नाही. आता फलंदाजाने जर बघायला गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. ह्या धावा 61 धावा सहजरित्याने बनणार नाही. यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि कष्ट करावे लागतील, कारण गोलंदाज देखील तेवढे ताकदीचे जरूर आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये जसं म्हटलं संघर्ष आणि हा संघर्ष केलाय षटकाराने. येते 6, धावफलक 6ने पुढे जाईल. 20 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी पण संधी देऊया डिस्क जॉकीला. कमॉन डिसेक. टँगडेचे यस चला थोडंसं स्पीडअप करू द्या. जनताराच्या काटेळा संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण जे आहे ते थोडा लवकरच सजून घ्या. यस 3 षटकांचा खेळ जरूर झालाय. अर्थातच स्कोर कार्डचा विचार केला 21 धावा स्कोर कार्डवर लागल्याच आहेत. आता तुमच्याकडे येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 12 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 40. अगदी जर मी म्हटलं की जे 2 बॅटर्स आहेत ना मैदानाच्या आतमध्ये, त्याच किरण राऊत आणि प्रथमेश घरत अगदी चांगल्या रीतीचा खेळ साकार केलाच होतोय. किरण राऊत यांनी सुरुवात केली षटकाराने आणि त्याच्याच पावलावर मात्र पाऊल ठेवताना यावेळेला आपण प्रथमेश पाहू शकाल. अगदी जुना सांता खेळाडू आहे, अनुभव आहे, शेअर केला जातोय, त्याला माहिती आहे की धावा कशा रीतीने बनल्या पाहिजेत. आता 12मध्ये 40ची गरज आहे. काय रणनीती असेल, कशी मॅच रंगली जाईल. अगदी जर बघायला गेलं आंबडगोड मैदान म्हटलं म्हणजे रोमांचक मॅच, ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. अगदी दोन्ही संघ जर बघायला गेला ना तर तुल्यमान आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल हरिज्ञ स्ट्रायकर्स, तर दुसऱ्या बाजूला जानता काटेळा संघ. पहिलेच जर बघायला गेलं तर वेगवान गोलंदाज असणारे गोलंदाज एका बाजूला आपण पाहू शकाल. अक्षयचे मात्र षटक संपलंय, त्याचबरोबर ध्रुवचं देखील संपलंय. आता तिसरं षटक यतीनने जरूर हाताळलं, परंतु थोडंसं महागडं जरूर ठरला गेला. आता 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यस पुढील मॅच रंगली जाईल. साई सिद्धवा बेटेगावस त्यांच्या विरुद्ध ओमसाई पास्तळ
आपली प्लेईंग 11 आमच्याकडे मात्र जमा करा. खेळाडूंना विनंती असेल, कर्णधाराला विनंती आहे या ठिकाणी. साई सदुबा बेटेगाव त्यांच्या विरुद्ध ओम साई पास्तळ या ठिकाणी मात्र प्लेइंग 11 मला मात्र यस या ठिकाणी आमच्याबरोबर मात्र समवेत मात्र जोडले जातील समालोचन करता प्रमोदची घरत. अर्थातच बेटेगावचा गोड आवाज तुमच्या मात्र तंत्र शुद्ध मात्र करण्याकरता आणि मॅचचा लोकाजोका मांडण्याकरता मात्र जोडला जाईल. अर्थातच यावेळेला रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. किरण राऊत यांना कॉलिंगमध्ये थोडीशी झालंय चुकी. यस सुजित आहे, आपण पाहू शकाल चांगल्या रीतीचा खेळ मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्कोर कार्डाचा जर विचार केला ना तर 24 स्कोर कार्डवर लागले जातात. आता अक्षय घरात मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. आता एकेरी दुहेरीने खेळ खेळून चालणार नाही, कारण तुम्हाला अजूनही 37 धावाची गरज आहे. आता 3 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये सर्व चेंडू आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. परतावा लागेल प्रथमेशला. बॅक टू डगआउट्स गॉन. कमॉन डिसे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी दाखल झालाय. आता 4 चेंडूंचा खेळ झाला. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 37. आता 24 धावा स्कोर कार्डवर लागलेत. आता संयमी खेळी करून चालणार नाही. नॉन स्ट्राईक एंडला घातक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अक्षय घरत जरूर आहे आणि चांताराच्या काटेळा संघाकडून देखील अक्षय घरत आहे. अगदी घातक ठरला तो. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, अगदी इन्फॉर्म आहे. आता अक्षय घरतला मात्र या ठिकाणी इन्फॉर्म व्हावं लागेल, यामध्ये नो डाऊट्स. यस यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू जरूर आहे. टिप स्क्वेअर लेगमध्ये मात्र फील्ड मात्र अगदी सुरेख केला जातोय. या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जाते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 4थं संपते. स्कोर कार्डचा विचार केला तर 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 धावा बनवायच्या त्या म्हणजे 35. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चॉकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. टँगडेचे यस गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. योगेश
घरात मात्र दाखल झाला आहे. अगदी जुना जाणता खेळाडू दष्टपुष्टी यष्टीचा असा हा गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल. 5वा षटक हाताळणं करता आता फक्त फलंदाजाला आहे ना षटकाराच्या भाषेमध्येच बोलावं लागेल, कारण 6 मध्ये 35 बनवायचे आहेत. एकेरी दुहेरीने मात्र मॅच बनणार नाही आहे. अगदी जकडून ठेवलं जांतराच्या काटेळा संघाने, अर्थातच हरितन स्ट्रायकर संघाला. वाईटने जरूर झालंय. काय घडेल काय बिघडेल येत्या काळात ह्या 6 चेंडू मागे कळेल. जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही, कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र आपण सांगू शकत नाही. योगेश करत गोलंदाजी ट्रॅकवर आहे. त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल अक्षय करत यावेळेला स्ट्राईक एंडला जरूर आहे. हा देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. प्रत्येक षटकाराकरता अभिजित गवडा यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला मात्र भन्नाट वेग, चांगल्या रीतीचा चेंडू मात्र रिलीज केला आणि पहिलाच डॉट जरूर आला आहे. आता जेवढे षटकार येणार तेवढे मात्र अभिजित गवडा यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. परंतु समोर जर बघायला गेलं तर योगेश आहे. यावेळेला 1 बाउन्स त्या ठिकाणी फील्ड करेल क्या? उत्तर येतोय नाही. अगदी मस्तकावरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा करता येतील 4. कमांडेचे यस 2 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डचं तपासून पाहिले तर 31 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर येणारे चेंडू तुमच्याकडे 4 धावा बनवायचे आहेत, ते म्हणजे 30. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू कुटना टेक आणि सिक्सर देख येत आहेत 6. तबलक 6ने पुढे जाईल. यस आणि 9 देखील आहे. फ्री हिट असेल तबलक 6ने पुढे जाईल. तत्पूर्वी आपण संधी द्या डिझेला. कमॉन डिझे. थँक्यू डेझे. जसं मात्र बक्षिसांचा पाऊस मात्र अक्षय घरातवर होत आहे. जर ही मॅच विन केली ना अक्षय घरातने तर यज्ञेश घरात यांच्याकडून तब्बल 2000चं रोख पारितोषिक 2000. मात्र आता तुमच्याकडे चेंडू आणि अभिजित गवडा ह्यांच्याकडून देखील तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. आता पैशांचा पाऊस बरसतोय या ठिकाणी. आता काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल. अगदी रोमांचक मॅच. यावेळेला अगदी डाऊन दी ग्राउंड खेळून काढला जातं. लॉंग ऑन रेझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे. फील्ड करेल तत्पूर्वी 1 आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 40 स्कोर कार्डवर लागल्या जातात. येणारे चेंडू असतील ते म्हणजे तुमच्याकडेच 3 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 21. 9 चेंडूचा मात्र पूर्णपणे समाचार अक्षय घरातने जरूर घेतला. आता कुठे ना कुठेतरी स्वयर मारा होईल का, की अगदी जर बघायला गेलं तर डिफेन्स करेल हा गोलंदाज, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण समोरचा बॅटरकडे तेवढी ताकद आहे, ती क्षमता आहे, ती नजाकत आहे. चौकार षटकारासाठी प्रसिद्ध असा हा फलंदाज आहे अर्थातच अक्षय घरात. पर समोर देखील विसरून चालणार नाही योगेश घरात सारखा दांडगा अनुभव फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ज्याने कित्येक मॅच मात्र जिंकवल्यात असा हा गोलंदाज आहे. अगदी जर खोलवर पद्धतीचा चेंडू 1च धावा अंकित केली जाईल. 41 स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात येणारे फक्त आणि फक्त 2 चेंडू. आता जर बघायला गेलं ना तर बोलबाला आहे अर्थातच चांदाराजा काटाळा संघाचा, कारण 2मध्ये 20 बनवायचे आहेत. अगदी जर बघायला गेलं तर कठीण जरूर आहे, पण प्रयत्न करावे लागतील. कुठे ना कुठे जर स्वयर मारा झाला तर मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये जरूर पुन्हा येईल. तर काय घडेल काय बिघडेल या 2 चेंडूमागे काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल, परंतु हरकत नाही आहे, तुमच्याकडे संधी पुन्हा आहे. कारण आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेल्यानंतर हा लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅटमध्ये मात्र तुम्हाला संधी जरूर असते.
एक मॅच हरली हरकत नाही, पुढच्या वेळेला मात्र प्रयत्न चांगला करा. आणि या पंचाच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की हा देखील नो. आता नो मात्र वारंवार हाताळल्या जात आहेत. फ्री हिट देखील असेल. आता 43 स्कोर कार्डवर लागल्या जातील. आता 2मध्ये 18ची गरज. फ्री हिट आहे. स्ट्राईकला आपण पाहू शकाल अर्थातच अक्षय घरत आहे. काय घडेल अगदी जर बघायला गेलं तर उत्कंठा वाढत आहेत प्रत्येक प्रेक्षकांचे. कारण योगेश राऊत जी अनुभवी असा गोलंदाज आहे ना, जे षटक हाताळणं गरजेचं आहे त्या रीतीचं षटक मात्र या गोलंदाजाकडून हाताळलं जात नाही. जी अपेक्षा आहे अगदी जर बघायला गेलं तर कर्णधाराला थोडंसं नाराज जरूर करतोय. कारण विश्वास दाखवला आहे या गोलंदाजावर. ज्या रीतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे, परंतु तशा रीतीचा ॲक्युरेट चेंडू मात्र यावेळेला रिलीज केला जात नाही आहे. वारंवार जर बघायला गेलं तर तब्बल 2 नो चेंडू अतिरिक्त स्वेअर मारा जरूर झाला आहे. आता 5वा चेंडू टाकला जाईल समोर अक्षय. यावेळेला पुन्हा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु यावेळेला रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागेल. येईल विकेट. अक्षय घरत गॉन. विकेट. कमॉन डिसे. टॅगडीचे 43 स्कोर कार्डवर लागले जातात. एक चेंडू आणि 18 धावा मात्र बनवायचे आहेत, त्या म्हणजे विजयाकरता. अगदी जर बघायला गेलं तर एकतर्फी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली. पहिल्यापासून जर